नमस्कार मित्रांनो, आपली स्वारी कोणाच्या दारी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 2002 साली बांधून पूर्ण झालेला हा 54.5 किलोमीटर लांबीचा गतिमार्ग म्हणजेच पुणे मुंबई एक्सप्रेसवे या महाराष्ट्रातील सर्वात मोठा 2 शहरांना जोडले जाणारा रोड आहे. कोणत्याही अडथळा, स्पीड ब्रेकर, सिग्नल नसून वाहतूक नियंत्रण सिग्नल नसलेल्या या मार्गामुळे सुसाट वेगाने प्रवास करण्याची ओळख या भारतवासियांना झाली. सध्या हा भारतातील सर्वात वर्दळीचा महामार्ग आहे आणि यावरती खूप ट्रॅफिक असते. पुणे मुंबई एक्सप्रेसवे वरील मिसिंग लिंक प्रोजेक्ट हा नवीन झाला आहे. त्याची ओपनिंग 1 मे 2026 रोजी म्हणजे येणारा 1 मे रोजी रोड ओपन करणार आहे. यामध्ये ट्रक्सला अलाउड नाही राहणार. या रोडवरती फक्त कार आणि बस जे फास्ट मुव्हिंग व्हेकल आहे त्यांनाच एंट्री राहील. आणि या घाटामध्ये 20 किलोमीटरचा आपला घाट असून ते 20 किलोमीटरचा घाट अवॉइड होईल आणि आपला जो लोणावळा खंडाळा घाट आहे तो पूर्ण अवॉइड होऊन आपण 2 ते 3 मिनिटांमध्ये डायरेक्ट खाली फुटबॉल पर्यंत पोहोचू. त्यांच्या माहितीनुसार 30 मिनिटे कमी होईल असं म्हणता येईल, पण पुण्याहून मुंबईला जाताना या 25 ते 30 मिनिटं वाचेल. पण सगळ्यात मेन हा टनलचा जे मिसिंग लिंक आहे याचा आपल्याला फायदा जास्त जे डेली पुणे मुंबई चालतात किंवा ट्रकवाले किंवा बसवाले जे डेली चालतात पुणे मुंबई यांना होईल. कारण की जुन्या घाटामधून ट्रक्स राहतील फक्त आणि टनलने कार पास होतील, त्यामुळे ट्रॅफिक होणार नाही आणि ट्रक्सला सारखं लेन चेंज करायची गरज होणार नाही. आणि कारवाल्यांना तर खूप फायदा होणार आहे. जेव्हा मुंबईवरून पुण्याला आपण येऊ शुक्रवार, शनिवार, रविवार किंवा लॉंग वीकेंड किंवा कुठला हॉलिडे असतो तेव्हा खूप 2-2 तासाचा जाम लागतं, ते अजिबात लागणार नाही. तो आपला टाइम वाचेल आणि आपला एकदम सुसाट होणार आहे प्रवास. सगळ्यांच्या आतुरतेने वाट बघत आहोत आपण. 1 मेचे आता आले 2 महिने आपला मिसिंग लिंक प्रोजेक्ट हा लवकरच ओपन व्हावा असं सगळ्यांना वाटतंय. 95 ते 98% काम पूर्ण होत आलं आहे आणि लवकरच हा ओपन होईल 1 मे रोजी. धन्यवाद.